हॅलो एव्हरीवन, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे ओव्हरसाइज वर्ल्ड मध्ये. तर ही आहे माझी भाची, माझ्या बहिणीची मुलगी. आणि काही प्लीज इग्नोर करा, माझी इथे पिंपल आला आणि तो खूप घाण दिसतोय. चलो आता आपण ब्लॉग स्टार्ट करूयात. आता आपल्याला जायचं आहे डान्स क्लासमध्ये आणि मग आज आम्ही बनवणार आहेत मोमोज. आज आम्ही बनवणार मोमोज, जे पण बनवणार नव्हतो पण हिलाच खायचे आहेत म्हणून आम्ही बनवणार आहेत. आणि आम्ही खूप डेंजर असं एक्सपेरिमेंट करणार आहेत, तर तुम्ही व्लॉग नक्की कंटिन्यू करा. आम्ही बघा मोमोजची काय व्लॉग कंटिन्यू करा. आता आम्ही दोघी पण चहा आणि खारी खाऊन जाणार आहे डान्स क्लासमध्ये. ही पोरगी आल्यापासून लॅपटॉप बघते आणि अजून ती लॅपटॉपच बघते. आता बंद कर, तर मम्माला फोन करून सांगेल तुझ्या. चला आता आम्ही खातो आणि क्लासमध्ये जातो. दाखवते आमची भाची किती प्यारी नाचते. दाखवशील ना नाचून? तर गाईस क्लासमध्ये येऊन मला 1 तास जास्त झालाय, पण पॅरेंट्स बसलेले म्हणून शूट नव्हतं केलं. त्यांचा जीव किती चाललाय बघा. घ्या बाबा घ्या. झालं तिला काय लागलं. आमचे पोरं आता बघा जास्त मस्ती करतात, त्यांना जाम मस्ती करायला लागते. अजिबात माझी कुठलीच गोष्ट ऐकत नाही. मी ऐकते. क्लासची पोरं अशीच आगाव जाम, त्यांना काय पण बोलायला लागतं. आणि आता क्लासमधला इथे स्टॉप करूयात. बाकीच्या व्हिडिओज तुम्हाला नंतर बघायला भेटतील घरातल्या. तोपर्यंत ब्लॉग कंटिन्यू करा. तर गाईज आता मी क्लासच्या बाहेर आहेत आणि ना स्पीकर चालूच आहे आतमध्ये आणि मी बटन बंद करायला विसरलो. आणि ना इथं आम्ही हॉरर सॉन्ग लावलेत आणि क्लासला बाहेरनं लॉक लावलाय. आणि ना आमचा क्लास रोडवरतीच आहे, तर जाणं येणारे लोक बघतात क्लासमध्ये, कारण त्यांनी हॉरर असे साऊंड लावलेत. आणि लोकांचे रिॲक्शन बघून एवढं हसायला येते ना. एकदम डेंजर लोक, एकदम खतरनाक वाले बघून जातात तर काय झालं आतमध्ये, कोण आहे, लॉक लावला आणि तरी पण. आणि गाईस आमची चावी पण आतमध्ये राहिली आहे. चावी आमच्याचकडे आहे, तो पडलाय. आता कुठं ऐकतो तुम्ही? एवढा चकला नाही. लॉक तू नहीं लगाया ना, फिर कौन है अंदर? सब तो बंद किया था. अरे बाबा नहीं चालू किया है. तुम्ही बघितला असेल खुशीचा भाऊ किती घाबरला आणि पळाला डायरेक्ट तिकडे घरी दरवाजा बिरवाजा लावून बसला. आणि आता हसून हसून मेलो. तुम्हाला माहिती आहे किती डेंजर हसतंय ते आणि एकदम बेकार. इसको लेके जाना. आम मज्जा येते बारके बारके पोरांना घाबरवायला. एवढे घाबरतात ना बारकी बारकी पोरं. जाम मज्जा येते बारके पोरांना घाबरवायला. अजून कोण बकरा भेटते का बघू, थांबा आपण. वैष्णवी येते, वैष्णवीला घाबरवू आता.
दीदी खुशी खुशी इधर आना ओय ही रस्त्यावरची लोकांना बोलते ओ अंकल जरा इधर आव ना अंदर कोई तो फसाय मध्ये बाहेर से लॉक लगाय कोणते पण लोकांना थांबवते गाईज माझी एक स्टुडंट आली थांबा आपण तिला पण बकरी बनवू बघा आली आता कौन है याला आतमध्ये कोंडून असं गाडी लावलं, किती घाबरेल माहिती का तो, जाम घाबरी आहे. कोण तर लावलंय काय नाही गाईची मम्मीला पण बोलवलं आम्ही पण त्यांनी समजलं लगेच यांच्यात ना दम आणि घाबरवतात लोकांना लाईटी चालू असून पण कोणी स्पीकरचा बटन बंद नाही करायला मागत बघा डरपोक लाईटी बंद कर बाहेरचं पण हाय गाईस याला भेटा बाबा याला भेटा आणि आमचा हा ब्लॉग संपलेला आहे उद्या नाही संपला अजून चालू आहे आता आम्ही भिजून बघा चाललंय तिला तोंड दाखव असं ही कुठे गेली बघा लोकांची चल अंगापेक्षा बोंग मोठा तिला बघा तर इथे मी चटणी बनवत ठेवले याच्यामध्ये लसूण टाकलाय टोमॅटो टाकलाय आणि लाल मिरच्या टाकल्यात सुक्यावाल्या आणि त्याला बॉईल करत ठेवलाय इथे मी सोयाबीनचे बनवणार आहेत म्हणून त्याला म्हणजे असं हे करून ठेवलंय आणि म्हणजे भिजवून वगैरे ठेवलं त्याचं पूर्ण पाणी काढून टाकलं त्याला पूर्ण चांगला पिळून घेतलंय तर मी आदवीला पीठ मळायला बसवलंय मळता येतो का पीठ नक्की का हा चांगला मळ आणि हिला दाखवायचं ही लाजळचं झाड आहे सो इथे आपली मोमोजची चटणी रेडी आहे जराशी पातळ झाली पण समजून घ्या अजून तर स्टफिंग पण रेडी नाहीये आणि आता तर पीठ मळतच आहे तर कंटिन्यू राहा राजवीने पीठ मळलंय जो आहे की एकदमच सॉफ्टच झालाय म्हणजे एकदमच पातळ झालाय पुरणपोळ्यांना करतो तसा हा मग तीच बोललेली कोण बोललेला तूच बोललेली हा टाक तुझी एकदम सॉफ्ट करू असं सॉफ्ट त्याच्यात पुरणपोळ्या बनतील ठीक आहे आपण काहीतरी वेगळं एक्सपेरिमेंट करू जर आपल्याकडनं मोमोज नाही बनले तर आपण मोमोज पोळी बनवू ठीक आहे हा डम्पलिंग्स एकदम मस्त स्टीम झाले पण बघा तुम्ही ऐक हे बघा एकदम मस्त झालंय आता मी यांना काढून घेते प्लेटमध्ये आणि तुम्हाला दाखवते आमचे मोमोज बनलेले आहेत बघा किती यम्मी दिसत आहेत आणि ही मोमोजची चटणी आधी कसं लागतंय मस्त एकदम यम्मी मस्त आज अभय तू कसं लागतंय मस्त खाल्लास का तरी हे बघा हे काय तोंड लपवतीये बाई ग खाऊन दाखवते का कसं लागतंय एवढे भारी लागतात ना खूप जास्त भारी लागतात आणि आम्ही त्याला कोळशाचा स्मोक दिलाय स्टफिंगला एवढा भारी लागतोय ना नेक्स्ट लेवल आणि तू जुगाड बघायचंय का तुम्हाला स्टार्ट तर गाईज हा व्लॉग इथेच एंड करूया तुम्हाला व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय